आणि बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। कर्जमाफीतील गोंधळावर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। कर्जमाफीतील याद्यांमधील गोंधळाची बातमी दाखवल्यानंतर राज्य शासन स्तरावरती बँकांसोबत बैठक घेतली जाते। कर्जमाफीबाबत राज्य सरकार आणि बँका कर्जाचा भार उचलणार आहेत आणि त्याबाबत या बैठकीमध्ये सूचना केल्या जात आहेत। शेतकऱ्यांची खाती एनपीए कोणत्या वर्षात झाली त्यानुसार बँक आणि सरकार यांचं कर्जमाफीचं सूत्र आता ठरवण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेतील तफावत त्यामुळे लवकरच दूर होणार आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिली। कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी आता ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मात्र एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर अखेर प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं। आज अखेर लगभग 30% शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून पण घेतलेली आहे एएसएसटी मध्ये। याच्यामध्ये काही दरम्यान काही संभ्रम होती, शेतकऱ्यांची काही शंका होती की त्यांच्या थकीत पीक कर्ज होती म्हणा 2020 पासून 2025 पर्यंत, त्याच्यामध्ये बँकेमध्ये जे कर्ज त्यांनी घेतले त्याची रक्कम एएसएसटी मध्ये गेल्यानंतर त्या रकमेमध्ये जे काही तफावत दिसून येत आहे त्याच्या संदर्भात काही संभ्रम होती। याच्या संदर्भात पण काल राज्य शासन स्तरावर बैठक बँकेसोबत झालेली आहे। याच्यामध्ये जे एनपीए आहे त्या वर्षीची एनपीएला अनुषंगाने बँक्स आणि शासन जे काही रेशोमध्ये कर्ज स्वतः उचलणार आहे त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण शासन बँकेला पण दिलेली आहे आणि या सर्व माहिती बँकेपर्यंत पोहोचणार आहे आणि लवकरात लवकर जे काही या अमाउंटमध्ये तफावत दिसून येते ते दूर होणारच आहे। राज्य सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र कर्जमाफीच्या यादीतील रकमांच्या तफावतीमुळे हिंगोलीमधील शेतकरी संभ्रमात पडल्याचं चित्र आहे। बँकेतील थकीत कर्जाची रक्कम, शासनाने जाहीर केलेल्या यादीतील रक्कम आणि आधारप्रमाणे वेगळीच रक्कम दिसत असल्यानं नेमकी कोणती रक्कम माफ होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। माझ्या यादीमध्ये 66,000 माफीच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि बँकेत पाहिलं तर त्या खात्यामध्ये 1,12,000 दाखवत आहे। याच्यासाठी केवायसी करून वेळेला मी 3 दिवस झाले चक्रा मारायलो। आम्हाला जवळजवळ 15 किलोमीटर यावं लागलं बँकेमध्ये। त्याच्यात आमचं करायचं काय, याच्यामध्ये कर्जमाफी कोणती व्हायली की नाही व्हायली याचं आम्हाला मान्यता पाहिजे। हां, कोणते पैसे भरायचे किंवा कर्जमाफी कोणती व्हायली काय कोणती नाही व्हायला लागली याचं का आम्हाला काही कळेल ना। केवायसी करताना काय अडचण केवायसी करताना साईट झाले ना, त्याच्यानंतर 100 रुपये घेऊन पण आम्ही 3 दिवस झाले चक्रा मारायलो। तर आता याच्यासाठी करायचं काय, आधी पाऊस पडे ना काय नाही, शेतकरी डबल पेरणीत परेशान आहेत, यासाठी करायचं काय। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसारित झाली। मात्र या यादीमध्ये रक्कम आणि केवायसी करताना तसंच बँकेमध्ये वेगवेगळी रक्कम दिसत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांमध्ये रकमेवरून होत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर आणि पोर्टल चालू केले जाणार आहेत। शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास पोर्टल आणि हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आता शेतकऱ्यांना केलं जात आहे। बहुचर्चेत असलेली अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी हिंगोलीमध्ये जाहीर झालेली आहे। मात्र शेतकऱ्यांच्या ज्या रकमा आहेत त्याच्यामध्ये तफावत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात दिसून येत आहेत। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत, तर शेतकरी संभ्रमात आहेत, काय स्पष्टीकरण आहे? काही ठिकाणी असं आम्हाला सापडण्यात आलेलं आहे की जे आपले कर्जमाफी योजनामधले जे लोनचे अमाऊंट्स आहे त्याच्यामध्ये आणि जे आपल्या आता प्रकाशित यादी झालेली आहे त्याच्यामध्ये जे आहे ते तफावत आहे आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे ज्या ठिकाणी ई-केवायसी होऊ लागलं आहे त्या ठिकाणी वेगळी कुठेतरी निधी दाखवू लागले। परंतु आम्ही जे आहे
ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण जितका पण कर्ज घेतलेलं असतील त्या अनुषंगाने समजा प्रकाशित यादीमध्ये आपल्या कर्जाचा अमाऊंट जे आहे तो वेगळा असतील त्याच्यामध्ये जे आहे आज आम्ही हेल्पलाईन इश्यू करतो, त्याच्यामध्ये आपण आपली तक्रार नोंदवावी. लवकर आम्हाला एक ऑनलाईन पोर्टल पण मिळेल, ते ऑनलाईन पोर्टलवरती पण आपण तक्रार नोंदवू शकतो. या दोन्ही ठिकाणी आपण तक्रार नोंदवून घेतली की मग आम्ही पर्सनली आपला केस बघून जे आहे तो विषय जे आहे ते काढून घेतो. बरं सर, आता सध्या कर्जमाफी झालेली आहे, अनेक शेतकरी बँकांमध्ये गर्दी करतायत, मात्र जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांना योग्य वागणूक दिली जात नाही असा आरोप केला जातो. आता आम्ही सर्व बँकेनं असं सूचना केलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी जे आहे आपल्याकडे जितकी पण प्रकाशित यादी झालेली असतील, आपल्या कोणी पण येत असतील त्याच्यामध्ये जे आहे ते सर्वांना जे आहे आपण माहिती सांगावी. आणि आज जे आहे आम्ही प्रेस कॉन्फरन्स ह्याच्यासाठीच घेतली होती आणि आज जे आहे आम्ही एक डिटेल्ड उदाहरण सोबत जे आहे एक आपल्याला सर्वांना प्रेस नोट पण देऊ, त्याच्यामध्ये आपण जे आहे ते आपल्या कर्जमाफीच्या ह्याच्याबद्दल जे आहे ते आपण बघू शकतो. मग धन्यवाद सर. निश्चित हे होते हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्यावर विश्लेषण केलेलं आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली.